हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, के डी फॅशनमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा डिझायनर ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे, स्टिचिंग दाखवत आहे. ह्याच्या पुढचा जो भाग आहे मी याच्या मागचा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा आणि हा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो. चला यूट्यूब फॅमिली कशा आहात, चला सुरुवात करूया. हा जो ब्लाऊज आहे तुम्ही बघत आहात 28 साईजचा आहे. ह्याची मी समोरच्या साईडची जी डिझाईन आहे ही बॅकला होती, तर बॅकला न घेता मी पुढच्या साईडला घेतलेली आहे. त्यांनी मला सांगितलं तसंच मी हा ब्लाऊज स्टिचिंग करून दिलेला आहे आणि हेवी वर्क आहे बरं का. ह्या ब्लाऊजला पूर्ण डायमंड आहे बघा साईडला. तर आपण स्टिचिंग पूर्ण पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे. चला बघूया आपण आता स्टिचिंग आणि कटिंगचा सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर नक्कीच पहा. आता ही बॅकनेकची जी आहे मी तो घेतलेला आहे, उंची घेतलेली आहे मी 14 इंच पूर्ण घेतलेली आहे. 13 इंच उंची ठेवायची आहे त्यांना. तर इथं मी सगळ्यात पहिलं गळा तुम्हाला दाखवत आहे. पाठीमागं चौकोनी गळा घेतलेला आहे, 3.5 इंच खोली घेतलेली आहे खालच्या साईडला आणि 11 इंच गळा आहे लांबी. तर 11 इंचीचा गळा घेतलेला आहे आणि आता मी इथं ड्रॉप केलेला आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया पाठीमागचा गळा. आणि शोल्डर इथं घेतलेला आहे 5 इंच, तसंच आपण मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. ह्या पद्धतीने इथं हा जो ब्लाऊज आहे तर ह्याची मी ड्रॉफ्टिंग करून कटिंग केलेली होती. तर आता मी फक्त गळा तुम्हाला दाखवत आहे आणि स्टिचिंग दाखवत आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे. ओके. तर आता ही जी पट्टी निघलेली आहे तर आपल्याला खालच्या साईडला लावायला होणार आहे, त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे बघा. आता सर्वात पहिलं आपण काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे या पद्धतीने. पिनअप करून घ्या, कारण की कपडा एकदम सुफळा आहे त्यामुळं पिनअप करणं आपल्याला जरुरी आहे. तर ह्या पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता इथं मी स्टिचिंग करून घेत आहे. चौकोनी गळा शिवला आहे त्यांचा मी पहिल्यांदा एकच शिवला आहे. बाकी सगळे त्यांचे गोल गळे असतात आणि एकदम खोल असे मटका टाईप असे गळे असतात आणि एकदम ब्रॉड हवे असतात. तर एकच एवढा मी म्हटलं चला आता हे एवढा शिवून बघते माझ्या हिशोबाने. त्या नेहमीचेच ब्लाऊज असतात त्यांचे माझ्याकडे. आणि लेस वगैरे छान अशी लावली होती त्यांनी पाठीमागून, चमकीची वगैरे लेस आणली होती. तर छान लुक आलेला आहे ब्लाऊजला, मस्त झालेला आहे. तर कटिंग तर मी लाईव्हमध्ये दाखवलेला आहे बरं का, पण स्टिचिंग दोन्ही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जी समोरचा पार्ट आहे त्याचा मी त्याच्या आधी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि हेवी वर्क आला तर आपल्याला प्रश्न पडतात की बाबा सुया तुटतात, हे ते खरंच प्रॉब्लेम झालेला. माझे नखं वगैरे पण दुखायला लागले ते डायमंडचे ते खडे काढून काढून. तर बॅकला जी होती डिझाईन ते छोटासा गळा होता, पण त्यांनी मला म्हणाल्या की मला बॅकला नकोच आहे ही डिझाईन, पुढच्या साईडला घ्या भरलेले डिझाईन, पाठीमागून मला लेस वगैरे लावून करायची आहे. तर म्हटलं ठीक आहे. त्या पद्धतीने मी त्यांचा ब्लाऊज हा रेडी करून दिलेला आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्कीच करा मैत्रिणींनो ब्लाऊज आवडला तर. आता बघा आपण फोल्ड केल्यानंतर मी इथं दाबटीच करून घेत आहे, व्यवस्थित अशी दाबटीच करून घेत आहे. सगळीकडनं गोलेड्यावरती आपल्याला कपडासुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे बरं का. गोलेड्यावरती कपडा व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा आहे. खालच्या साईडला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे. कपडा एकदम पातळ आहे त्यामुळं आपला हात फिरवत आपल्याला कपडा व्यवस्थित जॉईन करायचा आहे, जेणेकरून सळ वगैरे दिसता कामा नाही आपल्या कपड्यांवरती ह्या पद्धतीने. तर आता आपला हा जो रेडी झालेला आहे त्याला मी इथे पाठीमागून लेस लावून घेतलेली आहे, तुम्ही बघत आहात. ही जी बॉर्डर आता जेव्हा मी अस्तर फोल्ड करून घेतला तेव्हा ती लेस नव्हती ना, तर ही पाठीमागची जी लेस आहे ती मी लेस लावून घेतलेली आहे. आणि ही सिल्वर लेस आहे, त्याच्यावरती साडीवरती पूर्ण सिल्वर आहे, त्यासाठी ही सिल्वर लेस इथे लावून घेतली आहे. तर ही लेस आपली व्यवस्थित दिसत आहे आणि लावून पण घेतली आहे मी. आणि बॅकला जी लेस आहे त्यांनी आणून दिली होती मला, तर तीसुद्धा मी इथं लावून घेतलेली आहे. आणि आता लटकन लावायचं आहे पाठीला त्यांना, तर पाठीच्या भागाला लटकन लावून घ्यायचं आहे. तर इथे लटकनची लेस पण लावलेली आहे. दुसरा जो येल्लो कलरचा ब्लाऊज आहे त्याला पण मी ही लेस लावलेली आहे हाताला वगैरे, तुम्ही पाहिली असणार आहे, मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे.
तर ही लेस आपल्याला इथे लावायची आहे पाठीला. तर इथे मी ॲडजस्ट करून माप घेऊन लावून टाकायचं आपल्याला. जसं की आपण लटकन लावतो ना त्या हिशोबाने इथे ती दोरी जी लेस आहे लटकनची ती लावून टाकायची आहे. जसं की 3 इंच 2.5 इंचावरती आपण लावतो दोरी, त्या हिशोबाने त्या जागेवरती आपल्याला ही लेस लावायची आहे. तर एक साईड लावून घेते, दुसऱ्या साईडला पण मी ते लावून घेते. आणि आता इथे ते सगळी काचाचं पाईप आहेत त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होत आहे बरं लावायला. तर आता मी बघते दोन्ही साईडला व्यवस्थित एक साईड लावून घेतली आहे. अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे किती ॲडजस्ट होईल तसं त्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला पुढचा भाग जॉईन करायच्या आधीच ही लेस अशी अटॅच करून घ्यायची आहे. शर्ट करायची, त्याला पिन वगैरे लावून घ्यायचा तुम्ही. दोन्ही साईडला सेम आली पाहिजे, खालीवर झाली नाही पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे. हे बघा इतकी आहे तर तेवढी पुरेशी आहे, कारण की घातल्यानंतर ती थोडीशी लांबणार आहे, लूज होणार आहे. त्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे. पिनअप वगैरे करून ठेवू शकता तुम्ही या पद्धतीने. दोन्ही साईडला आता मी कट करून घेतली, जितकी मला हवी होती तितकी कट करून घेतली. आणि इथे पण मी तशीच जॉईन करून घेत आहे बघा. त्याला खूप डायमंड आहे त्यामुळं ती सुई घुसत नाही, मशीन खाली जात नाही. त्याला व्यवस्थित आपलं टक करून घ्यायचं. आणि लॉंग व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता हा जो ब्लाऊज आहे, ह्यांचे भरपूर ब्लाऊज असतात माझ्याकडे. हा 28 साईजचा ब्लाऊज आहे. आता बघा आपला बॅकनेक असा रेडी झाला आहे बघा. असं डिझायनर मस्त झाला आहे. पुढच्या साईडचा जो आहे मी ह्याच्या पुढचा व्हिडिओ टाकलेला आहे ना, ह्याच्या मागचा व्हिडिओ टाकलेला आहे ना, त्याच्यामध्ये आहे बरं का. तो व्हिडिओ नक्कीच पहा. हे बघा ही जी मी कटिंग हे दोन्ही पार्ट मी जॉईन करून इथे अटॅच करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही समोरची साईड. तर इथे अशा पद्धतीने आपला व्यवस्थित असा ब्लाऊज हा झालेला आहे बरं का. तर इथे बघा आपण आता स्लीवला पण डायमंड आहे त्यामुळं त्याचं पण डायमंडचं मी व्यवस्थित असं कटिंग करून इथे अटॅच करून घेतलेलं आहे, जॉईन करून घेतलेलं आहे. ते पण खूप अवघड आहे. काही साईट मी हाताने केलेलं आहे, कारण की ते त्याच्यामध्ये सुई घुसत नव्हती. आता आपल्याला स्लीव फक्त 3-3.5 इंच आहे, तशीच आपल्याला त्यांनी सांगितले त्याप्रमाणे मी इथं कटिंग करून जॉईन करून घेत आहे. चला, जेवढे डायमंड मला लागत होते सुई खाली येत होते तेवढे मी काढले बरं का. समोरची साईड पूर्ण फुल होती, जसं की बॅकला येत होती ती डिझाईन, पण त्यांना नको होती. तर डबल स्टिच करून घ्यायचं आपलं. आणि खूप सुंदर असा ब्लाऊज डिझायनर झालेला आहे. आणि त्यांना लग्नात घालायचा आहे तो ब्लाऊज. दोन्ही साईडला आपण करून घेऊया, स्लीव जोडून घेऊया. त्यानंतर पहा इथे स्लीव आपल्या जॉईन झालेल्या आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊ. दोन्ही साईडची मी बघत आहे व्यवस्थित झाले का, आणि मग आता जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला ब्लाऊज झालेला आहे. चला भेटूया नेक्स्ट